वरिष्ठ साहित्यकार श्रीपाल सबनीस ने महाराष्ट्र के स्कूली पाठ्यक्रम में मनुस्मृति श्लोकों को शामिल करने का कड़ा विरोध किया है। मनुस्मृति में कुछ कानून श्लोक भी है जो अछूतों, शूद्रों और महिलाओं के लिए अनुचित है। मनुस्मृति पुस्तक के कारण जाति व्यवस्था, छुआछूत, जाति बंधन मजबूत हुए। तो महाड़ में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने सबसे पहले 25 दिसंबर 1927 को मनुस्मृति पुस्तक को सार्वजनिक रूप से जलाया था। सबनीस ने पाठ्यक्रम में मनुस्मृति श्लोकों को शामिल करने का विरोध किया है। नवीन शैक्षणिक धोरण हे खऱ्या अर्थानं जीवनाला नवीन वळण देणारं, व्यक्तिगत जीवन, कुटुंब जीवन, समाज जीवन आणि राजकीय जीवन, राष्ट्रीय जीवन हे समृद्ध करणारं आणि समृद्ध भारताचं एक भवितव्य घडवणारं असलं पाहिजे। या शिक्षणाच्या धोरणामध्ये जर मनुस्मृतीचा सहभाग करणार असतील तर यासारखी दुर्दैवी घटना दुसरी कोणतीही नाही। ज्या राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र सत्याग्रहाच्या वेळी 1927 साली गंगाधर सहस्रबुद्धे या ब्राह्मणाच्या सह ज्या मनुस्मृतीचं दहन केलं, कारण मनुस्मृती स्त्रियावरती अन्याय करणारी आहे। समाजातल्या अर्धी लोकसंख्या ही स्त्रियांची आहे। त्या अर्ध्या लोकसंख्येला अन्याय करणारी मनुस्मृती, दीन दलित आणि शूद्र अतिशूद्रांच्या वरती सर्व प्रकारची बंधनं टाकणारी, अत्याचार करणारी अशा प्रकारची मनुस्मृती ही स्वयंसिद्ध अन्यायकारक हे सत्य सिद्ध झालं असताना आणि मनुस्मृती सर्व अर्थानं सर्व पातळीवरती बदनाम झालेले असताना पुन्हा त्या मनुस्मृतीचा पुळका काही करंट्या विद्वानांना जर आला असेल आणि त्याला राजकारणाची लोकांची साथ असल्याशिवाय हे घडू शकत नाही। अशा पातळीवरती नवीन येणाऱ्या नव्या पिढीच्या बालमनामध्ये शुद्ध संस्कार घातले पाहिजेत। मानवतेचे संस्कार, राष्ट्रीयतेचे संस्कार, विश्वाच्या संबंध एकात्मतेचे संस्कार हे संबंध बालमनामध्ये रुजवले पाहिजेत। या संस्काराच्या ऐवजी विषाची पेरणी करण्याचा प्रयत्न मनुस्मृतीच्या ग्रंथाच्या निमित्तानं होत असेल तर तो भारतीय अजेंडा यांचा छुपा अशा प्रकारचा अजेंडा हा राबवण्याचा प्रकार आहे। अशा प्रकारची शंका आणि अशा प्रकारचा अविश्वास जनतेकडून निर्माण होतो आहे आणि असा गैरविश्वास सरकारने निर्माण करणं हे सरकारच्याही हिताचं नाही, देशाच्याही हिताचं नाही। कारण हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये एक वेगळी अशा प्रकारची मांडणी आहे। महात्मा गांधीचं हिंदुत्व, विवेकानंदाचं हिंदुत्व हे शुद्ध हिंदुत्व आहे, हे समतावादी मानवतावादी हिंदुत्व आहे, हे सहिष्णू हिंदुत्व आहे आणि त्याच हिंदुत्वाचा मी प्रचारक आहे, मी तोच हिंदू आहे असा मला सार्थ अभिमान आहे। पण अशा शुद्ध हिंदुत्वाचे, विवेकानंद आणि गांधीच्या हिंदुत्वाचे मारेकरी म्हणजे नथुराम गोडसेचे पाईक असणारं हे सरकार आणि त्याचे हे बटीक अशा प्रकारचे गुलाम विद्वान विषाच्या पेरणी करण्यासाठी, संकुचित हिंदुत्व मांडण्यासाठी, पेरण्यासाठी नव्या पिढीला जर बळी पाडत असतील तर यासारखं महापाप, यासारखं राष्ट्रीय पाप, यासारखं सांस्कृतिक पाप दुसरं कोणतेही इतिहासात, भारताच्या इतिहासात दुसरं निर्माण झालेलं नाही। नागपुर समय, गली से दिल्ली तक।